कोकणी माणसाचं आयुष्य इटलीच्या या केमिकलमुळे जास्त धोक्यात आहे. कारण इटलीमध्ये बंद पडलेली कंपनी आपल्या कोकणात सुरू झाली. इटलीमध्ये पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल आणि पाण्यामध्ये FPAS हा हार्मफुल केमिकल मिक्स झाल्यामुळे तिथल्या लोकांना जास्त नुकसान झालं, त्यांच्या जीवाशी खेळ झाला आणि म्हणून 2018 मध्ये इटलीच्या कोर्टाने मेटेनी नावाची कंपनी बंद केली. यानंतर या कंपनीची मशिनरी आणि त्यांचा तो केमिकल बनवण्याचा पेटंट एका भारतीय कंपनीने 2019 मध्ये त्याची बीड जिंकली. ही कंपनी आहे विवा लाईफ सायन्सेस, जी सबसिडी कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडची. या सर्व घातकी मशीन्स आणि त्यातून जे केमिकल बनणार आहे तेच केमिकल जे इटलीमध्ये बनत होतं, अगदी सेम केमिकल बनणार आहे आपल्या रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDC मध्ये. इटलीने तर कायदेशीर या केमिकल आणि या केमिकल बनवणाऱ्या कंपनीवरती बंदी आणली, पण आपल्या भारतात असा कोणता कायदाच नाहीये. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जे कायदे अरावलीचं जंगल वाचू शकत नाही, ते कायदे माणसांचा जीव वाचवणार नाहीयेत. जय हिंद.